मित्रांनो, माणूस जन्माला येतो तेव्हा तो एकटा असतो, पण आयुष्य जगताना तो नात्यांच्या जाळ्यात विणला जातो. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सहकारी, प्रत्येक नातं आपल्याला काहीतरी देत असतं. कधी आधार, कधी आनंद, कधी अनुभव, तर कधी शिकवण. म्हणूनच प्रत्येक माणूस आपल्या नात्यांना जपण्याचा प्रयत्न करतो. कारण नाती म्हणजे फक्त लोकांचा समूह नाही, ती आपली ओळख असते, आपलं भावविश्व असतं. पण आयुष्याच्या प्रवासात कधीकधी अशी काही नाती आपल्या आयुष्यात येतात की जी आपल्याला शांतता देण्याऐवजी त्रास देऊ लागतात. त्या नात्यात आपलेपणा नसतो, समजूत नसते, फक्त अपेक्षा आणि दुखावणारे शब्द असतात. अशावेळी मनात प्रश्न निर्माण होतो, हे नातं जपायचं की त्यापासून दूर व्हायचं? नातं तोडणं हा शब्दच मनाला टोचणारा असतो, कारण नाती जोडण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण ती तोडण्याची वेळ आली की मनावर ओझं येतं. खरं तर प्रत्येक नातं तोडावं लागत नाही, कधीकधी त्यात फक्त अंतर ठेवावं लागतं. दुरावा निर्माण करणं म्हणजे वैर धरणं नव्हे, तर स्वतःच्या मनःशांतीसाठी सीमारेषा आखणं होय. काही नाती अशी असतात की त्यात राहिलं की मन दुखावतं, आत्मसन्मान कमी होतो आणि स्वतःचं अस्तित्व हरवतं. अशा नात्यांपासून दूर राहणं हा स्वार्थ नसतो, तो स्वसंरक्षणाचा मार्ग असतो. जेव्हा एखादा नातं आपल्याला सतत कमी लेखतं, आपल्या अडचणींमध्ये साथ देण्याऐवजी टोमणे मारतं, आपल्या परिस्थितीचा विचार न करता फक्त आपल्यावर दोष टाकतं, तेव्हा त्या नात्याचा पुन्हा विचार करायला हवा. कारण नातं हे ओझं नसतं, ते आधार असतं. जर एखादी व्यक्ती आपल्या कठीण काळात आपल्याला उभं करण्याऐवजी अधिक खचवत असेल, तर त्या नात्यात आनंद कसा मिळणार? अशावेळी थेट भांडण करून, शब्दांनी जखमा करून नातं तोडणं योग्य नाही, कारण त्याने परिस्थिती अधिक बिघडू शकते. त्याऐवजी हळूहळू अंतर ठेवणं अधिक शहाणपणाचं ठरतं. दुरावा निर्माण करण्याची प्रक्रिया ही संयमाची असते. अचानक संपर्क तोडणं, तक्रारी करणं किंवा कटू शब्द वापरणं याने समोरची व्यक्ती दुखावली जाते. पण आपण हळूहळू आपली उपस्थिती कमी करू शकतो. सततचे फोन, अनावश्यक भेटीगाठी, प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे कमी करत नेलं तर नातं आपोआप शांत होतं. आपल्याकडे कामं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, वेळेची मर्यादा आहे हे वास्तव आहे. त्यामुळे प्रत्येक नात्यासाठी स्वतःला झिजवणं आवश्यक नसतं. काही वेळा असंही होतं की आपण अडचणीत असताना ज्या व्यक्तीने आपल्याला साथ दिली नाही, उलट शब्दांनी जखम केली, त्याच व्यक्तीसोबत पूर्वीसारखं वागणं शक्य होत नाही. अशावेळी मनात राग ठेवण्यापेक्षा शांतपणे अंतर ठेवणं अधिक योग्य. कारण राग मनाला पोखरतो, आपणच त्रास सहन करतो. पण अंतर ठेवलं की मनाला मोकळेपणा मिळतो. सुंठी वाचून खोकला गेला अशी स्थिती निर्माण होते. कोणतंही मोठं भांडण न करता नातं हळूहळू मागे पडतं. परंतु प्रत्येक वेळी निर्णय घेण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारणं आवश्यक आहे. हे नातं खरोखर इतकं वाईट आहे का की ते पूर्णपणे दूर करावं लागेल? की काही गैरसमज, काही अपूर्ण संवाद यामुळे अंतर निर्माण झाला आहे? कारण काही नाती गैरसमजामुळे तुटतात आणि नंतर पश्चाताप उरतो. जर समोरची व्यक्ती आपल्या शब्दांमुळे दुखावली गेली असेल तर संवादातून मार्ग निघू शकतो. पण जर वारंवार समजावूनही परिस्थिती बदलत नसेल तर स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार करणं गरजेचं आहे. नातं हे फक्त देणंघेणं नसतं, ते भावना वाटून घेणं असतं. सुखात पाठ थोपटणारी आणि दुःखात खांद्याला खांदा लावून उभी राहणारी माणसं ही खरी नाती असतात. आठवण काढली की फोन येणारी, नाव घेतलं की उचकी लागणारी, आपल्या यशात आनंद माणणारी आणि अपयशात धीर देणारी माणसं ही जपावी अशी असतात. पण जे फक्त गरजेपुरतेच जवळ येतात आणि अडचणीत दूर होतात, त्यांचं नातं कितीही नावापुरतं असलं तरी त्यात आत्मीयता नसते. कधीकधी आपल्याला जाणवतं की समोरची व्यक्ती नात्यात असूनही परकीसारखी वागते. बोलण्यात आपलेपणा नसतो, कृतीत साथ नसते. अशावेळी मन दुखावतं, कारण आपण नातं मनापासून जपलेलं असतं. पण प्रत्येकाला आपल्या मनाची किंमत कळेलच असं नाही. म्हणूनच स्वतःचा सन्मान जपणं महत्त्वाचं आहे. नातं टिकवताना आपण स्वतःला हरवू नये. दुरावा म्हणजे द्वेष नव्हे, तो एक शांत निर्णय असतो. आपण कुणाबद्दल वाईट न बोलता, त्यांची निंदा न करता फक्त आपल्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलू शकतो. आपला वेळ, आपली ऊर्जा आणि आपली भावना योग्य ठिकाणी गुंतवू शकतो. जे आपल्याला समजतात, आपल्याला मान देतात, आपल्यासाठी वेळ काढतात, त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवू शकतो. आणि जे सतत त्रास देतात, त्यांच्यासोबत अंतर ठेवू शकतो. जीवन खूप छोटं आहे. प्रत्येक क्षणात आनंद शोधायचा असतो. नात्यांच्या नावाखाली सतत ताण सहन करणं, स्वतःला दोष देणं किंवा दुखावून घेणं यात आयुष्य वाया जातं. म्हणून नाती जपावीत, पण स्वतःच्या मनःशांतीच्या किमतीवर नाही. योग्य वेळी घेतलेला शांत निर्णय आयुष्य हलकं करतो. शेवटी नाती तोडण्यापेक्षा नात्यांमध्ये मर्यादा आखणं अधिक शहाणपणाचं ठरतं.
कारण काही नाती आपल्याला शिकवण्यासाठी येतात, टिकण्यासाठी नाही. त्या शिकवणीचा स्वीकार करून पुढे जाणं हेच योग्य. आणि जे नातं खरंच आपलं असेल ते अंतर असूनही टिकून राहतं, बाकीचं आपोआप मागे राहतं.